जय भीम इंडिया न्यूज में मैं पूनम काले आपका स्वागत करती हूँ। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पे। एनआईए एटीएस केंद्र के साथ साथ राज्य सरकार के पास पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया के खिलाफ भारी सबूत है। इससे पहले केरल सरकार ने पीएफआई पर प्रतिबंध लगाने की मांग की थी। ऐसी जानकारी राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दी। की पीएफआय वर कारवाई झाली याचा अर्थच असा आहे की मोठ्या प्रमाणात या संदर्भातले पुरावे वेगवेगळे हे एनआयएकडे एटीएसकडे केंद्र आणि राज्य सरकारकडे उपलब्ध आहेत। यापूर्वीही केरळसारख्या सरकारनेही पीएफआयवर बंदी टाकण्याची मागणी केलेली आहे आणि मला असं वाटतं की आता इन्व्हेस्टिगेशन चाललं आहे, अनेक गोष्टी त्यातनं बाहेर येतील। यांची जी नवीन मोडस ऑपरेंडी होती त्यातनं आतल्या आत देशामध्ये अस्वस्थता तयार करण्याचं जे षडयंत्र होतं या सगळ्या गोष्टी योग्य वेळी बाहेर येतील। हलसोड़े गांव के मागासवर्गीय किसान मामलेदार के आदेश के अनुसार 70 एकड़ जमीन पर नाम लगाने के लिए कोशिश कर रहे हैं। कई बार लोक प्रतिनिधि को निवेदन दिया, फिर भी कुछ असर नहीं हुआ। पिछले 40 सालों से अलग अलग मार्ग पर आंदोलन कर रहे हैं। साथ ही जिलाधिकारी का जाली आदेश सामने लाकर मागासवर्गीय किसानों की चेष्टा करने की कोशिश कर रहे हैं। साथ ही ये जमीन बड़े लोगों को देने का पता चला है। इसका विरोध करते हुए सोमवार 26 सितंबर से शाहू महाराज और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर मुल्की पड़त जमीन संघर्ष समिति की ओर से जिलाधिकारी कार्यालय के सामने अनशन और आत्मदहन करने का ऐलान रविंद्र कांबले ने पत्र परिषद लेते हुए कहा। मौजे हलसोडे तालुका करवीर येथील 1961 साली मामलेदार यांनी कसून खाण्यासाठी आम्हाला जमीन दिली। तर या जमिनीमध्ये गेले 60-70 वर्षे आम्ही पीक पाणी सगळं करतो। तर ही जमीन 2010 साली करवीर औद्योगिक भूसंपादन शेरा असं मारण्यात आला। तर त्या संदर्भामध्ये कसं झालं की आम्ही 2013 पासून कागदपत्र पाठपुरावा केला। तर हे करत असताना काही निवेदने आंदोलने मोर्चे पण आम्ही काढले। गेल्या 2 वर्षापूर्वी पण आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये उपोषण पण कलेक्टर ऑफिसच्या दारामध्ये केलं होतं। तर त्यानंतर काय झालं की आम्हाला फक्त 1500 अल्टिमेट देण्यात आलं की 1500 आम्ही त्या प्रश्न मार्गी लावू, पण त्या अनुषंगाने 2 वर्षामध्ये काहीच केलेलं नाही। त्यानंतर आम्ही परत एकदा आम्हाला 2022ला शासनानं की अल्टिमेट दिला की ही जमीन भूसंपादनात समाविष्ट असल्यामुळे तुम्हाला तुर्तास मागणी मान्य करता येत नाही। पण त्या आदेशामध्ये आम्ही जरा खोलामध्ये गेलो आणि आदेशाची चाचणी केली असतात असं आढळून आलं की हा आदेश पूर्णपणे खोटा ठरवण्यात आला आहे। मागणी आहे की हा आदेश खोटा असताना आमच्या भूसंपादन करून देखील म्हणजे आमच्या जमीन आमच्या कब्जासाठी नावं दाखल होत नाही। मूळ प्रकरण आपलं काय की आमच्या ज्या जमीन आहेत गेले 72 एकराचा प्रश्न आहे, हा जमिनी कब्जासाठी नावे दाखल व्हावे असे प्रकरण आहे। हा आदेश खोटा ठरवण्यात आला आहे। कोणी सांगितलंय? कलेक्टर ऑफिसने सांगितलंय। तर आम्ही येत्या 26 तारखेला माननीय आम्ही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज मुलकीपट जमिनी संघर्ष समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष माननीय शंकरराव कांबळे, तर त्यांनी त्यांच्या माध्यमातून आम्ही दिनांक 26 तारखेला येत्या सोमवारी मोठ्या प्रमाणामध्ये उपोषण तसेच आत्मदहनासारखा इशारा आम्ही देण्यात आलेला आहे। दशहरा सभा को लेकर कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की आलोचना की है। पटोले ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की आलोचना करते हुए कहा है कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नई सरकार में वर्तमान के नए हिंदू हृदय सम्राट है। पटोले ने यह भी कहा है कि नया हिंदू हृदय सम्राट हिंदुओं की व्यवस्था का विरोध करता है। राज्यातलं सरकार हे स्वतःच कायदा सुव्यवस्था बिघडवत आहे। आपण पाहिलं असेल की दसरा मैदानावर दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचा शिवाजी पार्कला दरवर्षी मेळावा होता, तो बाळासाहेब ठाकरेपासून होत आहे। काँग्रेसच्या राजवटीतही सुद्धा ते काँग्रेसला शिवा घालायचे, तरी ती परंपरा त्यांनी ठरवली होती, त्या परंपरेला काँग्रेस नेहमी सपोर्ट करायची। पण आज हिंदू हृदय सम्राट जे आता नवीन झालेले जे आहेत तेच हिंदूच्या व्यवस्थेला विरोध करताना आपण पाहतो आहे। आणि महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था आपण पाहिलं की या ग्रुपचं एक आमदार गणपतीमध्ये स्वतःच मुंबई शहरामध्ये बंदूक चालवताना आपण पाहिलं, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले, बंदुकीच्या गोळ्या सापडल्यात। तर या पद्धतीचं एक कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा सरकारच प्रयत्न करत असेल तर हे एक सगळ्यात मोठी घातक व्यवस्था महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे। त्याचा प्रशासनावर ताण पडत आहे, कारण की सरकारच
कायदा सुव्यवस्था बिघडायला लागला असेल आणि म्हणून अशा परिस्थितीत माननीय कोर्टाने जो कालचा निर्णय दिला त्या निर्णयाचं स्वागत आम्ही करतो. कारण की महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडलं तर महाराष्ट्राचं जनतेचं आणि महाराष्ट्राचं मोठं नुकसान होणार होतं आणि म्हणून कोर्टाने काल दिलेल्या निर्णयाचं मनापासून काँग्रेसच्या वतीनं आम्ही स्वागत करतो. जिले के तृतीयपंथी पिछले कुछ समय से अमरावती शहर और उसके आसपास के क्षेत्रों में अपराध कर रहे हैं. कुछ बदमाश, कुछ बहुआयामी लोग तृतीयपंथी के वेश में भीख मांगते हैं, चोरी करते हैं, महिलाओं को धमकाते हैं. साथ ही शहर से बच्चों को अगवा करने की बढ़ती संख्या के चलते तृतीयपंथी को देखने का समाज का नजरिया भी बदल रहा है. साथ ही सोशल मीडिया पर यह खबर भी चल रही है कि साईनगर क्षेत्र का केतन कुमार कोठेकर नाम का एक तृतीयपंथी नशे की हालत में घूम रहा है और पैसे की मांग कर रहा है. तृतीयपंथी के लोग भी इससे पीड़ित है. कृपया अपने स्तर से इस मामले की जांच करें और हमारी हो रही मानहानि को रोके, ऐसा तृतीयपंथियों ने कहा. आज आम्ही इथे CP ऑफिसला याच्यासाठी आलेलो आहोत की आम्ही याच्या पूर्वी पण राजापेठ पोलीस स्टेशनला खूप बहिरूपींविषयी खूप कंप्लेंट केल्या आहे, पण त्यांनी आमच्या काही तक्रारीवर काही म्हणजे ऑप्शन उचललेला नाही आहे. त्याच्यामुळे आज आम्हाला CP ऑफिसला यावं लागलं. काही लोक आमच्यावर अशा कमेंट करत आहे, म्हणजे सगळे लोक जे बहिरूपी आणि असली किन्नर नकली किन्नर आहे त्यांना याची समज नाही आहे, यांचा त्यांना अभ्यास नाही आहे, तरी पण लोक आमच्यावर नाही का ऑब्जेक्शन करत आहे. असली किन्नर आणि नकली किन्नर याच्यावर त्यांना कुणालाच अभ्यास नाही आहे, तरी पण लोक आमच्याविषयी बोलत आहे. आमच्या खूप आत्म्याला खूप आमचा त्रास झालेला आहे. शहरामध्ये अशी हळबळ उठली आहे की म्हणजे लहान मुलांना पळवून नेण्यासाठी काही टोली आलेली आहे. त्याच्यामध्ये आमच्यासारख्या तृतीयपंथीयांचं नाव बदनाम होत आहे. केतन कुमार कोठेकर हा साईनगर परिसरात राहणारा व्यक्ती आहे. त्याच्या घरी कोणी बहिरूपी तरी मागायला गेला होता. त्याने बहिरूपीवरून आमच्या तृतीयपंथीवर फेसबुकवर कमेंट्स केली आहेत. त्याच्याबद्दल आम्ही CP मॅडमकडे निवेदन द्यायसाठी आलो होतो की त्या केतन कोठेकर याच्यावर कारवाई करावी म्हणून, कारण की त्याने आमच्या तृतीयपंथी समाजावर बोट उचलला आहे. सोशल मीडियावर आमचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. तो तृतीयपंथी नसून तो बहिरूपी आहे. जोपर्यंत आपण त्या गोष्टीचा अभ्यास करत नाही तोपर्यंत त्या गोष्टीवर बोट उचलायचा आपला अधिकार नाही आहे. तुम्हाला माहिती आहे तो तृतीयपंथी आहे की बहिरूपी आहे? तो बहिरूपी आहे. याच्या आधीही आम्ही राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी नोंदवलेल्या आहे, पण त्याच्यावर कुठली कारवाई झालेली नाही आहे. आणि याच्यामध्ये आमच्यासारख्या तृतीयपंथीयांचं नाव बदनाम होत आहे. त्याच्यामुळे आम्ही CP मॅडमला एवढं आवेदन दिलं आहे की केतन कोठेकरवर आणि जो बहिरूपी आहे त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई की. जय भीम इंडिया न्यूज में लेते एक छोटा सा ब्रेक. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. ब्रेक के बाद आपका स्वागत है. कल्चरल एसोसिएशन सायन पब्लिकेशन पुणे व प्रकाशन संयोजन समिति नांदेड़ की ओर से आने वाले 28 सितंबर को नांदेड़ के कुसुम सभागृह में महाराष्ट्र के जाने माने साहित्यकार प्राध्यापक दत्ता भगत लिखित मराठी अनुवाद समता संग्राचा महानायक कालपटावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर और डॉक्टर सूर्यनारायण रणसुभे ने हिंदी अनुवाद किया हुआ डॉक्टर आंबेडकर का राजनीतिक संघर्ष इन पुस्तकों का प्रकाशन समारंभ का आयोजन किया गया है. सप्रेम जय भीम. महाराष्ट्र के जाने माने दलित नाटककार तथा अंबेडकरवादी विचारक प्राध्यापक दत्ता भगत, इनकी एक नई किताब आई है. उस नए किताब का मराठी में नाम है समता संग्राचा महानायक डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर. तो ये जो किताब है, ये किताब बहुत ही महत्वपूर्ण किताब है. लगभग 550 पृष्ठों की ये किताब डॉक्टर बाबा साहब की जीवनी जो है उसकी जो कालबद्ध क्रमना है
उसको यहाँ पे उन्होंने दर्ज किया है। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जीवनी जो लिखी गई थी वो चांगदेव खैरमोड़े जी ने लिखी थी, अनेक भागों में वो प्रकाशित हो चुकी है। धनंजय कीर जो है उन्होंने इंग्लिश और मराठी में और कई भाषाओं में उनकी जीवनी बाबा साहब की लिखी थी। और एक डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की मूवमेंट के एक होनहार और अच्छे लीडर थे BC कांबळे जी, उन्होंने भी कई भागों में खंडों में बाबा साहब अम्बेडकर की जीवनी लिखी है। इन जीवनियों को कालबद्ध तरीके से डॉक्टर भगत ने अपनी किताब में उसकी नोंद उस किताब में उन्होंने उसका विश्लेषण किया है। ये विश्लेषण करते समय उन्होंने एक बात जो अनूठी की है कि कई ऐसी चीज़ें हैं, कई ऐसी बातें हैं कि जिनके बारे में ये जो तीनों जीवनियाँ हैं या और कई किताबें हैं वो अलग अलग तरह की बातें लिखते हैं। चाहे वो तारीख को लेकर हो, चाहे वो उसकी जो तफसीलें हैं उसको लेकर हो। तो जब ऐसे अंतर्विरोध पैदा होता है तो किसे सही माने हम? तो भगत सर ने इन सभी चीज़ों को एक साथ रखा है। मान लीजिए कि एक घटना है, तो ये घटना के बारे में कीर क्या कहते हैं और किस पृष्ठ पे कहते हैं। मान लीजिए वही घटना है, उसे चांगदेव खैरमोड़े किस तरह से लिखते हैं और किस पृष्ठ पे वो अंकित किया गया है। BC कांबळे किस खंड में लिखते हैं और किस पन्ने पर उन्होंने उसको अंकित किया है, और इसमें जो वेरिएशंस है वो वेरिएशन से क्या अर्थ निकलता है, इसकी सटीक टिप्पणी भगत सर ने उस किताब में की है। इस तरह से डॉक्टर अंबेडकर की जीवनी को समझ लेने के लिए ये किताब अत्यंत महत्वपूर्ण साबित होती है। किसी को अगर डॉक्टर बाबा साहब के अंबेडकर के जीवनी लिखनी है, फिर से लिखनी है, तो वो किताब महत्वपूर्ण होगी। अगर किसी को उपन्यास लिखना है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जीवन पर, तो ये उपन्यास के लिए ये कालबद्ध सूची जो है, ये कालबद्ध जो शिवाजी पार्क में उद्धव ठाकरे की दशहरा सभा की पुष्टि उच्च न्यायालय ने की है। इससे शिवसेना समूह में उत्साह फैल गया, लेकिन मनसे ने दशहरे के मौके पर उद्धव ठाकरे को चुनौती देते हुए कहा, मस्जिद पर भोंगों की आपकी क्या स्थिति है? मनसे ने चुनौती दी है कि अगर इन सभी मुद्दों की बात करें तो अनौपचारिक मदरसों की क्या भूमिका है? मराठी लोग मुंबई क्यों छोड़ रहे हैं? तो इस मैदान को पाने का कोई मतलब होगा? देशपांडे ने यह भी बयान दिया है कि केवल राज ठाकरे ही बाला साहेब की विचारों की विरासत को आगे बढ़ा रहे हैं। मुळात असं आहे की मैदानासाठी परवानगी मिळाली, त्याबद्दल अभिनंदन, पण मैदानामध्ये तुम्ही वारसा कोणाचा सांगणार आहात, तुम्ही विचार कुठले मांडणार आहात? मला असं वाटतं की हा महत्त्वाचा विषय. मैदान तर तुम्हाला मिळालं, पण विचार कोणाचे मांडणार आहात? तिथेच जाऊन जर शिव्याच घालायचे असतील आणि नुसते टोमणे मारायचे असतील तर ते दसरा मेळाव्याला काय अर्थ आहे? तुम्ही सन्माननीय बाळासाहेबांच्या हिंदुत्वाबद्दल बोलणार आहात का? तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाबद्दल बोलणार आहात का? माझं तर आव्हान आहे, या दसरा मेळाव्याला नुसते टोमणे मारण्यापेक्षा किंवा नुसते ह्याला शिव्या घाल त्याला शिव्या घाल हे करण्यापेक्षा तुमची अनधिकृत मशिदीवरच्या भोंग्यांबद्दल काय भूमिका आहे? तुमची अनधिकृत मदरशांबद्दल काय भूमिका आहे? तुमची महाराष्ट्रातल्या मराठी माणसाबद्दल काय भूमिका आहे? का तो मुंबई सोडून बाहेर चालला आहे? या सगळ्यावर जर तुम्ही बोललात तर खरं त्या मैदान मिळाल्याला अर्थ राहील. नाहीतर जसं राजसाहेबांनी सांगितलं की वारसा हा वास्तूचा नसतो, विचारांचा असतो. का असं तुम्ही म्हणता की ते विचार मांडू शकत नाही? तो आपण बघितलेत ना भाषणं, नुसता याला टोमणा मार त्याला टोमणा मार, ह्याला शिव्या घाल त्याला शिव्या घाल, ह्याला गद्दार म्हण त्याला विचार कुठे त्याच्यात? म्हणून आम्ही म्हणतोय की तुमची भोंग्यात अनधिकृत भोंग्यांबद्दल काय भूमिका आहे? तुमची अनधिकृत मदरशांबद्दल काय भूमिका आहे? या सगळ्यावर तुम्ही बोललात तर बाळासाहेबांचे विचार मांडल्यासारखे होतील. नाही तर काय टोमणे सभा होऊन जाईल ती जशी नेहमी होती तशी. पण त्या दसरा मेळाव्याचं जे महत्त्व आहे, सन्माननीय बाळासाहेबांच्या विचाराचं सोनं लुटणं, ते आम्ही लुटणार आहोत का? हा महत्त्वाचा प्रश्न. कोल्हापुर की भूमि ऐतिहासिक रही है। इनमें से छत्रपति राजश्री शाहू महाराज का योगदान बहुत बड़ा है। साथ ही करवीर संस्थापिका रणरागिनी छत्रपति तारा रानी ने भी
औरंगजेब जैसे को सामना किया था। इनका इतिहास सामने आना चाहिए, साथ ही उनका युवा वर्गों को इतिहास मालूम होना चाहिए, इसीलिए उनका स्मारक होना चाहिए। इस बात पर महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान की ओर से स्वाति काले ने पत्र परिषद लेते हुए कहा। ब्रिगेडची स्थापना केली आहे। हे स्थापनेपाठीमागचा उद्देश असा आहे की आजपर्यंत आपण बघितलं करवीरची संस्थापिका छत्रपती ताराराणी यांचं नाव घेतलं जातं, पण छत्रपतींचा इतिहास आहे कुठं? आज ह्या ब्रिगेडच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे, कारण हा इतिहास पूर्णपणे झाकला गेलेला आहे। कारण संस्थापिका आपण ताराराणी म्हणतो, पण ताराराणींचं एकही दालन कोल्हापुरात नाही आहे। फक्त आपल्याला ताराराणीचा पुतळा माहिती आहे, पण त्या पुतळ्या पाठीमागचा किंवा त्या ताराराणीच्या पाठीमागचा संघर्ष किती मोठा आहे हा येणाऱ्या पिढीसाठी असावा, जागृत असावा। कारण त्यांचा संघर्ष हा आपल्या कोल्हापूरवासियांना नव्हे तर पर्यटकांना सुद्धा आकर्षित करण्यासारखाच आहे। आणि त्यामुळं या सगळ्या ताराराणींच्या माध्यमातून, या ताराराणी ब्रिगेडच्या माध्यमातून, आम्ही मीडियाच्या माध्यमातून सगळ्या प्रशासनाला तर आम्ही निवेदन दिलेलेच आहे, पण या प्रशासनाला सुद्धा आम्ही सांगतोय की आवाहन करतोय की तुम्ही ह्या गोष्टीला दुजोरा द्या। अन्यथा 9 डिसेंबरला जेव्हा ताराराणींची स्मृती दिन आहे त्यांचा, त्या दिवशी आम्ही रस्त्यावर उतरून ही लढाई जिंकू। पण आम्ही 2 महिन्याचा कालावधी आम्ही प्रशासनालाही दिलाय आणि त्याच्या माध्यमातून जर तुम्ही या गोष्टी 2 महिन्याच्या आत जर आम्हाला तुम्ही त्या गोष्टी मान्य केल्या तर ठीकच आहे, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून ताराराणींच्या स्मारकासाठी आणि दालनासाठी निश्चितच प्रयत्नशील राहू। उन्नति शिक्षण संस्था द्वारा आयोजित ज्ञानेश विद्या मंदिर स्कूल द्वारा चूल्हे पर भाकरी बनाने के उपक्रम में छात्रों का अच्छा प्रतिसाद मिला। इस उपक्रम में 45 छात्रों ने भाग लिया। बच्चों को समानता के प्रति जागरूक किया जाए, इस उद्देश्य से ज्ञानेश विद्या मंदिर स्कूल के 8वीं कक्षा के छात्रों के लिए भाकरी बनाने की प्रतियोगिता का आयोजन किया गया था। इस प्रतियोगिता से अच्छी भाकरी बनाने वाले 3 विद्यार्थियों को पुरस्कार देकर सम्मानित किया गया। वर्ग 8वी तुकडी डॉक्टर APJ अब्दुल कलाम, शाळा ज्ञानेश विद्या मंदिर या शाळेत शिकतो। आज आमच्या शाळेत भाकरी बनवण्याचा उपक्रम राबवण्यात आला। तिथे आम्ही भाकरी बनवल्या, आम्हाला खूप चांगले वाटले आणि भारतीय संस्कृतीला वाचवण्यासाठी आमची शाळा असे अनेक उपक्रम राबवेल असे मला वाटते। माझे नाव निलेश नरेश पोपळे। आज माझी शाळा ज्ञानेश विद्या मंदिर, आज आमच्या शाळेत भाकर बनवण्याचा उपक्रम राबवण्यात आला। आम्ही ह्या उपक्रमासाठी 3-4 दिवस प्रॅक्टिस केली। 5 जण होते आमच्या ग्रुपमध्ये, सगळ्यांना कामं वाटून दिली होती। कोणी तवा आणायचा, कोणी पीठ आणायचं, कोणी मीठ आणायचं, हे अशी कामं राबवली होती। आणि मग आम्ही शाळेत आलो। शाळेत आल्यानंतर आमचा उपक्रम चालू झाला, तेव्हा आम्हाला पहिले एक भाकर बनवली, तेव्हा ती तुटली। आम्हाला खूप हसू आले। मग आम्ही भाकर बनवली, मग नंतर ती चांगल्या प्रकारे बनली। मग सगळ्या सरांनी ते फोटो काढले। फर्स्ट टाइम जेव्हा भाकर तुटली तेव्हा आम्हाला खूप हसू आलं, पण जेव्हा आमच्याकडे तेजस आला, तेजस नावाचा मित्र माझा, तो आला तेव्हा त्यांनी भाकर बनवली। पण काय झालं, एकदा पाणी मिस्टेक व्हायची किंवा मग भाकर तुटायची, त्यामुळं आम्हाला खूप हसू यायचं। त्यामुळं मग आम्ही बनवायच्या प्रयत्नानं मग करतो म्हणून एखादी 2 भाकर चांगल्या जमल्या, काही भाकर तुटल्या, काही भाकर राहिल्या, नंतर काही भाकर कच्च्या राहिल्या, काही भाकर हे झाल्या नीटनेटके झाल्या। त्यामुळं आम्हाला खूप हसू आलं। आणि एक गोष्ट हे मला आईची यावरून खूप मोठी किंमत समजली, कारण की ज्या आम्ही चूल मांडतोय आम्हाला रडू आलं, पण आईला कसं होत असेल तेव्हा आम्हाला समजलं खूप मोठं। एकनाथ पंडुरे, मुख्याध्यापक ज्ञानेश विद्या मंदिर माध्यमिक शाळा शिडको MP औरंगाबाद। या शाळेमध्ये आम्ही भाकरी थापण्याचं जे स्पर्धा घेतलेली आहे, त्या स्पर्धेमध्ये शाळेतील 45 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे। यामध्ये मुलांनी स्वावलंबी जीवन जगावं, त्यांना सगळ्या कला याव्यात, पुढे भविष्यात त्यांची कोणती अडचण होऊ नये म्हणून हा आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे। आज के लिए बस इतना ही। देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज़।